नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित संत मान्यवर आणि सगळे नायक, कारभारी, पुजारी, डायसान यांचं सर्वांचे मी खरोखर आभार मानते. गोरमाटी माई बोलूचू प्रयत्न करूच कारण की आपण अमृताताई फडणवीस बंजारा समाज भूषण पुरस्कार देन बक्कम अच्छी बात की कारण अपना समाज माई वो छे पण तम सब मळन चक भळन ओन समाज भूषण बना देना छो वो मला बहुत पसंद आओ की बात एक्चुअली मराठार चोरी छू आणि गोरमाटेर बोडी छू आणि मार ससरे श्री सीतारामजी नाईक आडे पालाईगुडा ओ मना घरे माईर चकेर मोठ बोडी कोणी छोरी करच आणि छोरी सारस मुलगी समजून त्यांनी मला घरामध्ये ॲक्सेप्ट केलंय. आणि ह्या समाजाबद्दल मला लहानपणापासून खूप आस्था होती. तांडा चालला म्हणून एक छोटीशी सिरियल यायची सह्याद्री चॅनलवरती, त्यावेळेस DD दूरदर्शनवरती यायची. मी छोटी होती अगदी आणि त्यावेळेस ती बघायची. आणि हा एक समाज असतो, विस्थापित असतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सारखा जागा बदलत फिरतो, पण तरीही ह्यांचा पोशाख किती सुंदर ह्यांची भाषा. आणि कदाचित त्यामुळेच मी ह्या समाजामध्ये प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतला आणि त्यानंतर घरातल्यांनी देखील मला खूप छान साथ दिली आणि त्यामुळेच आज इथे तुमच्या समोर मी उभी आहे. मी स्वतः प्राध्यापिका, एका शाळेची संचालिका, प्राचार्य म्हणून काम करते. भारतात तसेच भारताच्या बाहेर मी ॲज अ टीचर म्हणून काम केलंय. आणि तिथे जेव्हा मी समाजाबद्दल, इतर समाजांबद्दल बघितलं, फक्त 2 समाज आढळून येतात, पण माझ्या भारतभूमीमध्ये विविध समाज एकत्रपणे राहतात आणि त्याचा खरोखर मला अभिमान आहे. हे मी इथेच नाही, पूर्ण जगात कुठेही म्हणून दाखवते. आणि RSSचं मी काम करते. तर हा माझा अल्प परिचय. तर या समाजामध्ये गेल्या 22 वर्षापासून मी वावरते. तर थोड्या मला चुका लक्षात आल्या. इतर समाजामध्येही आहेच आहे, व्यसनाधीनता इतर समाजात आहे, माझ्याही समाजात आहे. पण व्यसनाधीनतेमुळे आपल्या स्त्रियांवरती जे अत्याचार होत आहेत ते मला वाटतं व्हायला नकोय. कुठेतरी ठीक आहे, कामाचा स्ट्रेस असतो, व्यसनाधीन होत आहे, पण त्याचा आपल्या घरात आणि आपल्या मुलांवरती आज परिणाम व्हायला लागलाय. तर आता तरी लोकांनी थोडंसं तो मार्ग बदलायला हवा. तसेच एक स्त्री म्हणून स्त्रियांना आपल्या समाजामध्ये, बंजारा समाजामध्ये अति उच्च मातृप्रधान संस्कृती आहे बंजारा. कारण की आजही जेव्हा अरदास होते त्यावेळेस एकही स्त्री उभी नसते, कारण तुम्ही मातृशक्ती म्हणून स्त्रियांना आपल्या समाजात स्थान दिलंय. तर तसंच मातृशक्ती, कालचा जागतिक महिला दिन झाला, तर जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आपण भरभरून दिल्या. सर्व पुरुष वर्गाने स्त्रियांना दिल्या, स्त्रियांनी स्त्रियांना दिल्या, ठीक. पण ह्या स्त्रियांच्या लाईफस्टाईल अपलिफ्टमेंटचं काम कोण करतंय का? प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक गावाच्या ठिकाणी, प्रत्येक तांडा वस्तीवरती हे काम सुरू व्हायला हवंय. तर ही मी विनंती करते उपस्थित मान्यवरांना की प्रत्येक तांडा वस्तीवरती आपला समाज खूप ठीक आहे, शिक्षणात आपण मागे आहोत, शिक्षणातली कमी आपण पूर्ण करू.
आज शाळेमध्ये मुलींचं प्रमाण शिक्षणामध्ये उल्लेखनीय आहे, पण फक्त शिक्षण घेतलं म्हणजे आपण प्रगती झाली का हो? नाही. त्या शिक्षणाचा उपयोग प्रत्येकाने आपल्या समाजाचा प्रगती कशी होईल यासाठी करायला पाहिजे.